नमस्कार, मी श्रीराम क्षीरसागर. धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये आता महाविकास आघाडी वर्सेस महायुती आणि तिसरे उमेदवार म्हणजे वंचितचे भाऊसाहेब आंदळकर आहेत. तर भाऊसाहेब आंदळकर यांना पुढं आपल्या 5 वर्षामध्ये मतदारसंघाचा काय विकास करायचा आहे याबाबत आपण त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत. सर, मला सांगा, भाऊसाहेब आंदळकरांना जनतेनं मतदान का करावं? जय भीम, जय महाराष्ट्र. या ठिकाणी आपण उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातली आपण जर परिस्थिती पाहिली, या ठिकाणी जे प्रस्थापित या ठिकाणी काम करतायत, निंबाळकर नाही तर पाटील, पाटील नाही तर निंबाळकर, ही परिस्थिती या ठिकाणी आहे. हे भावाभावाचं राजकारण, घराण्याचं राजकारण, बाहेरून स्थलांतरित झालेली ही मंडळी आहे. आणि या धाराशिव जिल्ह्यामध्ये यांनी फक्त आणि फक्त स्वतःचा विकास केलेला आहे. यांना जनतेचं देणं घेणं नाही आहे. आपण या ठिकाणी काम करत असताना लोकाभिमुख या ठिकाणी आपण काम केलं पाहिजे. यांनी ते काम न करता दादागिरी, गुंडगिरी, दहशत आणि स्वार्थ या प्रकारचं राजकारण या ठिकाणी केलेलं आहे. जर या जिल्ह्याला, आज हा जिल्हा शिक्षणापासून वंचित आहे, उद्योगधंद्यांपासून वंचित आहे, मोठमोठे उद्योगधंदे या ठिकाणी आले पाहिजे, परंतु तसंच झालं नाही. लोकाला यांनी शोषित ठेवलेलं आहे की यांना माहिती आहे यांना गुलाम ठेवलं तरच ते आपल्या ऐकण्यात राहतील. आणि जर यांना मालक होण्याची संधी दिली, यांना उद्योगधंद्याच्या मार्फतीने संधी दिली, मुलं मोठी झाली तर ते गुरगुरतील आपल्यावरती. ह्या पद्धतीनं जे त्यांचं काय म्हणतात त्याला, प्रस्थापितांचं जे राज्य किंवा त्यांची मानसिकता आहे, ती मानसिकता बदलणं गरजेचं आहे. आणि ती मानसिकता बदलायची असेल तर कुणीतरी खंबीरपणे, आजपर्यंत असा आवाज, मी दुसऱ्याला दोष देणार नाही, परंतु असा आवाज उठवायचं धाडस कुणी केलं नाही. आणि त्यामुळं या ठिकाणी जर निर्भय जनतेला करायचं असेल, सर्वांगीण या जिल्ह्याचा विकास करायचा असेल, आज 3 जिल्हे यामध्ये येतात. लातूर येतं आहे, औसा, निलंगा येतं आहे, या ठिकाणी सोलापूर येतं आहे, आणि हे बार्शी हे या ठिकाणी ह्याचं मराठवाड्याचं प्रवेशद्वार आहे, भगवंतनगरी आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये उद्याची जी स्वप्न भावी पिढी पाहते, तरुण पिढी पाहते, माझा शेतकरी वर्ग या ठिकाणी आपल्या धान्याच्या किमती वाचून असेल, आमचे नुकसान भरपाई वाचून असेल, या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती वाचून असेल, आमचा कांद्याला भाव यायला लागला की या ठिकाणी निर्यात बंदी केली जाते. अशा प्रकारचं राजकारण, आम्हाला गुलाम ठेवण्याचं राजकारण या ठिकाणी केलं जातं आहे. आणि त्याकरता ह्याला आवाज या ठिकाणी दिल्लीच्या तख्तापुढे उचलण्यासाठी एक धारदार शस्त्र, धारदार काय म्हणतात, मी स्वतःला कौतुक करणार नाही, पण जे आहे ते मानणारं व्यक्तिमत्व आज या ठिकाणी घटनेवरती सुद्धा आघात होण्याची शक्यता आहे, घटना बदलली जाण्याची शक्यता आहे. या ठिकाणी वाटचाल अगदी हुकुमशाहीकडे चाललेली आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी एक खासदार, एक मजबूत असा या ठिकाणी देणं गरजेचं आहे. सगळेच ताकदवर आहेत, सगळेच चांगले आहेत त्यामध्ये नाही, परंतु एक निर्भीड असा, पोलीस खात्या दलामध्ये गुन्हेगाराचा कर्दन काळ असलेला, या प्रकारचं या ठिकाणी जनतेनं विश्वास माझ्यावरती ठेवलेला आहे. म्हणजे सगळीकडं आज फक्त आणि फक्त भाऊसाहेब आंदळकरांचं नाव या ठिकाणी चालू आहे. यांना दोघांनाही, वयस्कर माणसं, महिलासुद्धा म्हणतात की बाद झालं यांचं राजकारण, आता आम्हाला कंटाळा आला आहे. वैयक्तिक यांच्या भांडणाचं राजकारण हे लोका, आणि भांडण कधी, जी सिंपती मिळवण्यासाठी जे ओमराजे निंबाळकर असतील किंवा दादा फॅमिली राणादादाची असतील, तुम्ही सिंपती मिळवण्याकरता फक्त राजकारणाच्या वेळेसच हे विषय काढता. त्याच वेळेला तुम्हाला तेव्हा अवगत होतं आहे, इतर वेळेला मात्र तुम्हाला त्याची आठवणसुद्धा येत नाही. 5 वर्षात फक्त लोकाला भावनिक करून मतं मिळवण्याचं राजकारण या ठिकाणी केलं जातं आहे. एवढे खासदार झाले, परंतु धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये असं एकही युनिट नाही की त्या ठिकाणी 100 मुलं बेरोजगार काम करतात. याबद्दल काय वाटतं आपल्याला? अगदी बरोबर आहे. आत्तापर्यंत जे खासदार झाले, काही राखीव होतं त्यावेळेला आमच्या बार्शीकरांना एक संधी मिळाली होती. हे जे आत्ताचे झालेले आहेत, मी तेच सांगितलं, ह्यांना फक्त सत्ता, ह्यांच्याकडे काम मागाय गेलं तर फक्त काय म्हणतात त्याला, दारू जुगार मटक्याचे टपरी टाका, तुम्ही एजंट टाका, पोलिसांना मी पाहतो, ह्या प्रकारचं राजकारण ह्यांना विकास करायचाच नाही.
ह्याला विकास कुठलंही युनिट आपण म्हणता त्या पद्धतीचं युनिट या ठिकाणी धाराशिवमध्ये उस्मानाबादमध्ये आलेलं नाही. तसा प्रयत्नसुद्धा केला गेलेला नाही. केवळ टी व्ही काय माध्यमाच्या ठिकाणी तुम्ही नेहमी मी ओमराजे निंबाळकरला बोलतो याचा अर्थ राणादादाच्याबद्दल किंवा त्यांच्या सौभाग्यवतीबद्दल त्यांच्यावर आरोप काय बोलत नाही अशातला भागच नाही. परंतु मी त्यांच्याकडे होतो, आम्ही शिवसेनेत दोघंही होतो, मी पाहिलेलं आहे तुमचं प्रत्येक जर पुढारी तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायला लागला तर त्याच्या पाठीशी फक्त ओमराजे बसलेला असणार जो कॅमेऱ्यात यायला पाहिजे. अशा पद्धतीचं राजकारण ते केलेलं आहे. आणि त्यामुळं या ठिकाणी तुम्ही आज केंद्र सरकार आहे काय केंद्राच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून आज तुम्ही उद्धव ठाकरे ज्यावेळेला मुख्यमंत्री त्या माध्यमातून एखादं युनिट या ठिकाणी आणणं साहजिक गरजेचं होतं. परंतु तसं झालं नाही आणि गुलामगिरीमध्ये जनता ठेवायची आणि स्वतःचा स्वार्थ करायचा, आपली काय म्हणतात त्याला 60 पिढ्याचं या ठिकाणी कमवून ठेवायचं, अशा प्रकारचं राजकारण चाललेलं आहे. भाऊसाहेब आंदळकर एक कडवट शिवसैनिक, परंतु वंचितच्या तिकिटावर लढतात, यामागचं कारण काय? आज आपण पाहत आहात वंचितच्या तिकिटावरती वंचित याचा अर्थ कुठल्याही समाजातला वंचित घटक, तो मराठा असो, ब्राह्मण असो, कोळी, माळी, साळी, या ठिकाणी काय लिमिटेड असं दलित बांधव आहे असं नाही आहे. हे आंबेडकर साहेबांनी दाखवून दिलं आहे. 3 लिंगायताला या ठिकाणी तिकीट दिलं आहे, त्याचप्रमाणे मराठा बांधवाला या ठिकाणी तिकीट दिलं गेलं, मारवाडी समाजाला सुद्धा तिकीट दिलेलं गेलं. त्यामुळं हा वंचित आता पक्ष असा राहिलेला नाही. आणि दुसरी बाजू आपण जे विचारलं की एक कडवट शिवसैनिक आहे म्हणूनच वंचितच्या ह्याच्यावरती मी हत्यार आत्ता या ठिकाणी शस्त्र हातामध्ये घेतलेलं आहे या निवडणुकीच्या माध्यमातून. कारण कडवट शिवसैनिकाला आजही, मग ते उद्धव ठाकरे साहेबाचे असतील, आमच्या शिंदे साहेबाचे असतील, कडवट शिवसैनिकाला आजही भावना आहे की तिथलं काय धनुष्यबाणाचं हे जागा होती, शिवसेनेच्या अस्मितेचा प्रश्न होता. वंदनीय पूजनीय बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेबाचं हे स्वप्न धाराशिवचं होतं आणि त्या मानानं ही आमच्या हक्काची जागा, मी त्यावेळच्या भूमिकेतनं बोलतोय, आमच्या हक्काची जागा तुम्ही हरवून घेतली, काय ओढून घेतली. आणि कशी ओढून घेतली? भारतीय जनता पक्षाला म्हणजे अजितदादा पवार साहेबांना हे जागा द्यायची म्हणून तुम्ही या ठिकाणी काय त्याला संधान केलं. आणि पतिराज किंवा आमचे राणादादा भारतीय जनता पक्षामध्ये आमदार आहेत आणि त्यांच्या सौभाग्यवती ताई आमच्या ह्या जर घड्याळाच्या चिन्हावर लढत असतील आणि बार्शीमध्ये सांगताना त्यांनी सांगितलं राष्ट्रवादी मी कशाला वाढू, त्यामुळं राष्ट्रवादी नाराज आहे, भारतीय जनता पक्ष नाराज आहे. त्या नाराजीचा फायदा 100% या ठिकाणी आंदळकरला होणार. कारण पूर्वाश्रमीचे आम्ही सेनेमधलेच होतो, सेनेमध्ये काम केलेलं आहे. 13 वर्षाचा संघर्ष आम्ही पाहिलेला आहे. 13 वर्षात जे मला समान सन्मान दिला गेला नाही, सेनेकडून काही जी धूर्त मंडळी होती त्यांनी काही मिसअंडरस्टँडिंग केली, परंतु या ठिकाणी ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी मला 13 तासामध्ये न्याय दिला आणि त्या ठिकाणी मी त्यांचा ऋणी आहे. तुम्ही डिपार्टमेंटमध्ये काम केलं, सध्या जी परिस्थिती आहे गुन्हेगारी असेल किंवा महाराष्ट्रात इतर, याकडे कसं बघता? काय परिस्थिती सध्याला? गुन्हेगारी या ठिकाणी फोपावत चाललेले आहे. राजकीय काय नेत्यांना गुन्हेगाराशिवाय पर्याय राहिलेला नाही. इलेक्शन जिंकायचं असेल तर त्याचा वापर त्या ठिकाणी केला जातो, दहशतीचा वापर केला जातो, पैसा आणि बाकीचा सगळाच वापर करण्यासाठी गुन्हेगारी मंडळी त्यांना हवी असते. इतर वेळेला ते नाव लावून घ्यायला किंवा काय म्हणतात फोटो काढायला सुद्धा त्यांना मागत नाहीत, पण अशा वेळेला इलेक्शन जिंकायचं असेल तर त्यांना याचा वापर करावा लागतो आहे. मग आज तुम्ही बार्शीमध्ये कुठेही जाऊन बघा, कुठल्याही गावामध्ये प्रत्येक ठराविक ग्रामपंचायती असतील, सोसायटी असतील, आज 10 बकरी 15 बकरी, पैसा अडका दारू सगळं पाठवलं जातं आहे. कोण पाठवतं आहे नाव घ्यायची सुद्धा आमची तयारी आहे. परंतु या ठिकाणी आम्ही आत्ताच आव्हान केलं मी ह्याच्या फेसबुकवरती की ज्या वेळेला कोरोना होता, ज्या वेळेला आमची माणसं मरत होती, ज्या वेळेला दहशतीचं वातावरण होतं, माझ्या कुटुंबावरती होतं, माझी मुलं बाळं या ठिकाणी होती, त्यावेळेला हेच पुढारी आज मटण खाऊ घालणारे कुठं होते? ते बिळात लपून बसले होते, स्वतःचं कुटुंब घेऊन स्थलांतरित झाले होते. 11 महिने कुठलाही पुढारी या ठिकाणी बार्शीमध्ये किंवा धाराशिवमध्ये कुणी आला नाही. आज धाराशिवच्या हॉस्पिटलला सुद्धा अतिशय मोलाची कामगिरी केली. त्याही वेळेला ऑक्सिजन डायरेक्ट लाईव्हमध्ये माणसं मिळेल, लाईव्ह दाखवताना माणसं मिळेल.
काय करत होते हे पुढारी, काय करत होते हे खासदार? नुसतं यायचं आणि फेसबुक आणि ह्याच्यावरती दाखवायचं. आजही तेच चाललेलं आहे. ह्यांना राजकारणा म्हणजे काय, लोकांच्या भल्याचं, लोकांची चूल पेटल असं राजकारण करायचं नाही. केवळ आणि केवळ ह्यांनी धंदा मांडलेला आहे याचा राजकारणाचा. पैसे द्यायचे म्हणजे सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता, सत्तेतून पैसा, हे दुष्टचक्र तोडायचं असेल तर आम्हाला या ठिकाणी प्रेशर कुकरच्या चिन्हावर या ठिकाणी बटन दाबून या ठिकाणी विजयी केलं पाहिजे. आणि नशीब असं आहे, बाळासाहेब आंबेडकर साहेबांना कुकरच चिन्ह मिळालेलं आहे. मलाही कुकर मिळाला. बाळासाहेबांचं नाव 5 नंबरवरती आहे. 5 नंबरवरती माझंही नाव आहे आणि मी अन्नदान 7 वर्ष झालं करतो आहे, म्हणून मला प्रेशर कुकर मिळाला. प्रेशर याचा अर्थ गुन्हेगार या जगतावरती माझी इन्स्पेक्टर पण प्रेशर ठेवायचा आणि गोरगरीब जनतेला अन्न शिजवून कुकरमार्फत त्यांच्या मुखामध्ये घास भरवायचा. हे काम मला भगवंतानी दिलेलं आहे. शेवटचा प्रश्न, हे जे 2 उमेदवार आहेत, निंबाळकर आणि पाटील, ह्यांचं आव्हान वाटतं तुम्हाला मतदारसंघात? मतदारसंघामध्ये मला त्यांचं आव्हान वाटत नाही. त्यांना वाटत असेल एवढ्या गाड्या फिरवल्या, एवढ्या घोड्या फिरवल्या, एवढं काय असेल ते काय चाललं आहे तुम्हाला माहिती आहे. काय असेल वाटप चालू आहे, अमकं चालू आहे, मटणं पंक्तीनं अमकं चालू आहे, मोठमोठे नेते आणायचं काम चालू आहे या ठिकाणी. आणि दुसऱ्याच्या आमची अजून काय म्हणतात त्याला, आता बोलत नाही मी, आमचा शासकीय आरोप करणार नाही मी कुठल्याही माझ्या अधिकाऱ्यावर. मी अधिकारी होतो, त्यामुळं या दोघांचंही आव्हान मला का वाटत नाही. मी ह्यांच्या काय म्हणतात त्याला साम्राज्याला आतून सुरुंग लावलेला आहे. ह्यांना तो कळलेला सुद्धा नाही. 15 दिवसापासून या मतदारसंघामध्ये अंडरग्राऊंड या ठिकाणी गोपनीय म्हणतो ना, कॉन्फिडेन्शियल, या ठिकाणी मी सगळ्याच्या मोठ्या लेख ह्यांच्या गाठी बिटी काय असतील ते जेवढं मतदान, माझं वंचितचं मतदान 1.5 लाख आहे, मला 7 लाखाचा पल्ला गाठायचा आहे. आणि हो गाठण्यासाठी माझ्या लिंगायत बांधव, मी लिंगायत असल्याने जातीवर मी बोलणार नाही, पण 5.5 लाख मतदार आहेत. त्यांचे काही नेते असतील, ते नेते भाजपत असतील, राष्ट्रवादीत असतील, कुठे असतील, समाज त्यांना विचारतोय आज माझा लाग काय नात्यातला जातीकरता माती खावी या पद्धतीनं समाज वागत असतो. नेत्याच्या मागे जात नसतो. तरीसुद्धा काही नेते आमच्याशी व्यवस्थित आहेत. ते काय डिक्लेअर पाठिंबा वगैरे काय व्हायचं ते होईल, परंतु यांचं आव्हान मला वाटत नाही. ओमराजे, ज्या दिवशी तुम्ही तुमच्याकरता मी त्यावेळेला काय म्हणतात हे केलं, त्याच्याबद्दल माझा अर्ज बाद व्हावा म्हणून जंग पचारलं त्यांच्या भावाने. याच दिवशी तुम्ही हरलेला आहात. तुम्ही 3 नंबरला त्या दिवशी गेलात, त्या दिवशीचा बाईट माझा आहे. ओमराजेंचे सिंपती. आणि मला एक सांगायचं आहे, ते 3 नंबरला आहेत. मी आज 2 नंबरवर 1 नंबरला चाल माझी काय ही चाललेली आहे. आणि या ठिकाणी माझ्या सगळ्याच बांधवाला विनंती आहे, मतदाराला विनंती आहे, आज तुम्हाला वाटत असेल की तुम्ही कुठल्याही विशिष्ट पक्षाला काही कारणामुळं मतदान करणार नसाल, पण त्या भारतीय जनता पक्षाला मतदान न करता तुम्हाला वाटत असेल की या ठिकाणी दुसरं काय असतील ते ओमराजे वगैरे ह्यांना मतदान करायचं आहे, तर ओमराजेला मतदान केल्यानंतर हे मतदान कुणाला जाणार आहे? ज्याला तुम्ही मतदान करणार नव्हतात म्हणून ह्याला मतदान करायला लागलात, हा त्याच पक्षामध्ये जाणार आहे. पहिल्या गाडीनं या ठिकाणी भारतीय जनता पक्ष हा जाणार आहे, कारण ह्यांच्या सगळ्या पेंडी त्यांनी आवडलेल्या आहे. आणि त्याच ठिकाणी उद्धव ठाकरे साहेब आम्ही जवळून बघितलं आहे की ठाकरे साहेबाची सुद्धा सगळी पाय असेल ती सगळी पाळं मुळं काय प्रॉपर्टीबद्दल हे केलेलं आहे. इलेक्शन झाल्यानंतर तुम्ही जे वोट ज्या आशेनं त्यांना देणार आहात त्या आशेचा चक्काचूर तुमच्या स्वप्नाचा होणार आणि हे त्याच भारतीय जनता पक्षामध्ये जाणार ज्याला तुम्ही टाळलेला आहे. आज बहुजन वंचित बहुजन आघाडीच्या आंबेडकर साहेबाचं आज ॲडव्होकेट जे आंबेडकर साहेब आहेत या ठिकाणी डॉक्टर आंबेडकर यांचे ते नातू आहेत. हे रक्त आंबेडकरी चळवळीचं आहे. हेच घटना वाचू शकतात, हेच आपल्याला दिशा देऊ शकतात अशी माझी खात्री आहे. म्हणून प्रेशर कुकरच्या चिन्हाचं पुढचं बटन 5 नंबरला आहे, ते दाबून प्रचंड बहुमताने मला विजयी करावं एवढीच माझी मागणी आहे. बार्शीमधल्या मतदाराला माझी विनंती आहे आपल्या मार्फतीनं की स्थानिक नेत्याच्या विरोधात माझी लढाईच नाही आहे, राऊताच्या विरोध नाही, स्वप्नाच्या नाही ना बारावलीच्या नाही. त्यामुळे त्यांचा आत्ता प्रश्न नाही आहे. फक्त भूमिपुत्र म्हणून तुमचा सेवक, जनसेवक, अन्नदाता या नात्यानं मला आशीर्वाद द्यावा. विजय निश्चित आहे. साहेबांच्या सभा ठेवलेत, कसंच नियोजन आहे?
आपली सभा 5 तारखेला शेवटच्या दिवशी या ठिकाणी आंबेडकर साहेबांची स्वतः प्रकाशजी आंबेडकर साहेब ठेवलेली आहे. आपल्या बार्शीमध्ये आहे, तशीच या ठिकाणी उस्मानाबादमध्ये आहे. 2 सभा त्यांच्या ठेवलेल्या आहेत. त्या सभेला MIM आणि इतर पक्षाचा तसेच प्रकाशजी शेंडगे साहेब यांचा आणि बाकी इतर बरेच पाठिंबे आम्हाला मिळणार आहेत. त्याचप्रमाणे सुजात आंबेडकर साहेबांचं या ठिकाणी कळंब आणि औसा आणि इतर ठिकाणी एक 2-3 ह्याच्यामध्ये रॅली या 3 किंवा 4 तारखेला आयोजित केलेले आहे. आम्हाला अडचणी बऱ्याच आहेत. पोलीस खात्याकडून जसं बच्चू कडोल तिकडे चाललं आहे त्याच प्रकारचं इथं कारण ह्यांना भीती बसलेली आहे. कारण उमेदवार कच्चा राहिलेला नाही, कच्चा नाही. मी आयुष्यपणाला 47 वर्ष लावलेलं आहे. त्यामुळं माझा 47 वर्षाचा संघर्ष, माझ्या डॉक्टर कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांचा मला आशीर्वाद आणि माझ्या भाऊसाहेब झाडपके साहेबांचा आशीर्वाद आणि माझ्या वडील रावसाहेब आंबेडकर, माझी राजमाता इंदुताई आपण पाहता नेहमी माझे ते काय दृष्ट काढत असते, त्या आईचा आशीर्वाद आणि शेवटी माझ्या स्वामींच्या आशीर्वादानं 101% गुलाल माझा आहे. खासदार झाल्यानंतर भाऊसाहेब आंदळकर पहिलं काम काय करणार, काय डोक्यात आहे? पहिल्यांदा मी या ठिकाणची बेकारी, मुलाचं शिक्षण आणि 19 TMC पाणी पिंपळा या ठिकाणी जे येणार आहे धाराशिव आणि मराठवाड्यासाठी, जे माझ्या साखर कारखान्याच्या जवळ आहे, हे त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करणार. मोठमोठे नोकरी महोत्सव घेऊन मुलाच्या हाताला काम देऊन बाहेर पाठवण्यापेक्षा उद्योगधंदे, आज माझं बरंच काही साम्राज्य काय असतील, मी नावं ह्या ठिकाणी घेऊ शकत नाही, पण मोठमोठ्या ह्यांच्याशी ही आहे. आणि या ठिकाणी केंद्र सरकारमध्ये अशी वेळ येणार आहे की त्या ठिकाणी खासदाराची गरज पडणार, माझ्या आंबेडकर साहेबाची आवश्यकता भासणार आणि त्या मनानं पहिलं काम सुजलाम सुफलाम माझा या ठिकाणी धाराशिव जिल्हा उस्मानाबाद झाला पाहिजे. मेडिकल हब झाला पाहिजे, रेल्वेचं जाळं पसरलं पाहिजे, मोठमोठे उद्योगधंदे जेणेकरून माझी मुलं या ठिकाणी आई वडिलापासून लांब जाणार नाहीत, याच ठिकाणी त्यांना मोठमोठे उद्योगधंदे करता येतील, नोकरी येतील, मेडिकल कॉलेजेस असतील, इतर असतील. आम्ही या ठिकाणी सगळ्याचा सर्वांगीण विकास करण्याचं काम आणि त्याचप्रमाणे पहिल्यांदा निकालाच्या बाबतीमध्ये मला विजय निश्चित आहे, ठीक आहे, पण निकाल लागल्यानंतर ज्याप्रमाणे राजमाता इंदुताई आंदळकर अन्नछत्रालय आहे त्याप्रमाणे 10-11 ठिकाणी मी अन्नछत्रालय मोफत या ठिकाणी चालू करणार आणि गोरगरीब जनता कुणीही उपाशीपोटी झोपू नये हा जो माझा उद्देश आहे ते करणार. आणि पहिल्यांदा महिलांसाठी महिलांनी चालवलेली बँक या ठिकाणी स्थापन करणार आणि त्याच्या माध्यमातून नाममात्र ह्यानं बचत गटाला कर्ज देणार आणि पहिल्यांदा केंद्र सरकार राज्य सरकारवरती मागणी किंवा आमच्या आवाज उठवून या ठिकाणी शेतकऱ्याला 2 लाख कर्जमाफी मिळते. प्रत्येक महिला माझी शेतकऱ्याची बायको नाही आहे, प्रत्येक कामगाराची ही मुलगी आहे. तर त्या दृष्टिकोनातनं संपूर्ण बचत गटाच्या महिलांचं 2 लाखापर्यंतचं वैयक्तिक कर्ज जे आहे ते माफ करणार आणि माफ करण्याचा प्रयत्न करणार आणि त्यांच्या हाताला काम आणि उद्योगधंदा देणार आणि त्यांची स्वप्न या ठिकाणी बार्शीसुद्धा बाजारपेठ बघा कशी हिरवीगार झालेली आहे, त्या पद्धतीनं माझं स्वप्न वेगळं आहे आणि त्या स्वप्नातलं हे सत्यात उतरेल एवढंच मी या ठिकाणी सांगतो. शेतकऱ्यालासुद्धा 6 ते 6 लाईट या ठिकाणी कनेक्शन त्यांचं मिळलं पाहिजे. स्वामीनाथन आयोगाप्रमाणे शेतीच्या मालाला भाव मिळाला पाहिजे. नुकसान आम्हाला 5 आणि 6 हजार 12 हजार देऊन लाचार कशाला करता? आमच्या हक्काचा, आमच्या कष्ट करायची ताकद आहे. आम्हाला गुलाम बनवू नका. आम्ही त्यामध्ये आमचं जे अधिकाराचा हक्काचं आहे ते शेतकऱ्याला मिळलं पाहिजे, कामगाराला मिळलं पाहिजे. पण तुम्ही ह्या ठिकाणी 12,000 पाठवले, आले का अकाउंटला, गेले का अकाउंटला, म्हणजे लाचार करायला लागला लोकाला तुम्ही. ह्या ठिकाणी पुढची जी दिशा आहे तुमची लोकाला गुलाम करण्याची आहे. त्यापासून मी हे सगळं माझ्या वरिष्ठाच्या मदतीनं आंबेडकर साहेबाच्या मदतीनं हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही एवढंच सांगतो. धन्यवाद साहेब. एकंदरीतच वंचितचे उमेदवार भाऊसाहेब आंदळकर यांनी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे की जो मराठवाडा असेल किंवा धाराशिव मतदारसंघ असेल यामध्ये बेरोजगारीचा मुद्दा हा सर्वात महत्त्वाचा आहे. आणि त्यांनी असं सांगितलं की मी खासदार झाल्यानंतर पहिला बेरोजगारीचा मुद्दा हातामध्ये घेईल. श्रीराम क्षीरसागर, नवभारत, बार्शी.